नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या संदर्भात चर्चा करूया. आपल्या शेतात तर वाघ आला आणि बिबट्या आला तर आपण पळायचं कुठं? त्याच्याबद्दल आजची चर्चा आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, की शेतामध्ये पळण्यासाठी जागा नसते, काही नसते. खूप अवघड जीवन असतं. मग त्याच्याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे, की तुम्ही झाडावर जा का कुठं पण जा, पण तो चित्ता येतो आणि आपल्याला खाऊ पण शकतो. हे कसं काय? तुम्ही म्हणसाल आम्हाला पण सांगा हे कसं कुठं लपायचं, काय लपायचं तो आजचा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो पहिले काय करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करायला व्हिडिओ विसरू नका. तर मित्रांनो काय असतं, की शेतामध्ये सहजासहजी माणूस एकटा येतो, एखाद्या रात्रीचा येतो, केव्हा पण येतो. पण बिबट्या वाघ जर आला तर माणसाचा जीव धोक्यात जाऊ शकतो. हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर्ली करून देतो. त्यामध्ये काय झालं आता शेतामध्ये पहिल्यासारखं काही हे नाही. पण सहसा करून येऊ शकत नाही. पण एखाद्या बारचीन जर आलं तर आपण करायचं काय? नाही काय? ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर शेतकरी बांधवांनो तुमच्या शेतामध्ये एखादी काठी असेल समजा आता शेतामध्ये एखादी बोरीची काठी असेल त्याच्या पुढे जर केली तर तो बहुतेक घाबरेल आणि तो पळून जाऊ शकतो. पहिला एक अंदाज आपण हे पकडला. दुसरा एक अंदाज शेतकरी बांधवांनो की शेतामधील आपले जे काट्यांचं झाड आहे त्याच्यावर जर आपण कसं तरी घाईमय जर त्याच्यावर जर चढलो तर त्याच्यावर सुद्धा बिबट्या याचं प्रमाण कमी असतं. तिसरा गोष्ट अशी आहे की तुमच्याकडे एखादा मोठाला दगड आहे का दगड एक पत्थर बोलते उसको ऐसा बोलता ना कुछ भी पत्थर नाही आता ते दगड बघा दगड असतो बघा त्याच्या असा मोठा असलो का आता जे लोक शूटिंग काढायला जाते जंगलामध्ये त्यांच्यापाशी जी गाडी असते आता ते वाघाला आणि चित्त्यांना काय वाटतं की आपल्यापेक्षा मोठी काहीतरी जिन्नस आहे. मग जिन्नस मोठी दिसते त्यांना मोठी दिसल्यामुळे त्यांना वाघ घाबरतात. मग आपलं पण तसं एखादा मोठा दगड असला आणि त्याच्या खाली तशी दरी जर असली तिथं जर आपण लपलं तर चित्ता यांना घाबरतो. आणि दुसऱ्या गोष्ट अशा आहे शेतकरी बांधवांनो तुमच्या शेतामध्ये जर मका पीक असेल मका पिकामध्ये काय करायचं तुम्ही ज्या मका पिकात घुसले तर त्याला हे करायचं म्हणजे आता इकडून तिकडं तिकडून इकडं बरोबर हे दाखवायचं म्हणजे चौका द्यायचा त्याला. दुसरी गोष्ट अशी आहे शेतकरी बांधवांनो शेतामध्ये जेव्हा पण चित्ता दिसला तर पहिले पळत सुटायचं म्हणजे जिथली रनिंग असेल तिथली पळायचं नाहीतर मग असं करायचं. असं असं करायचं ना असं जर केलं तर 100% चित्ता येणं घाबरतो. तर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही बोरीची काठी हातात असू द्या. दुसरी गोष्ट कोणतंही जनावर येत नाही आणि बाभळीच्या झाडावर जाऊन बसा. तिथं पण सुद्धा चित्ता एवढा ट्राय करत नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे शेतामध्ये आधुनिक शेतकरी काम करत असतात त्याच्यामुळे भीती सगळ्यांना वाटते. तर आजचा व्हिडिओ इतरच होता शेतकरी बांधव की तुमच्या शेतामध्ये सुद्धा तुम्हाला अशी घटना येऊन दिसू शकते. केव्हा काय होऊ शकतं हे सांगता येत नाही. रात्रीचा शेतामध्ये बारी देण्यासाठी आपण आलो होतो. पण कोणाला माहिती घरच्यांना माहीत होतं का काय झालं काय नाही. तर तुमच्या याने सावकाश राहा आणि वाघ असो चित्ता असो त्यांच्यापासून सावकाश राहा आणि आपल्या शेतामधील निवांतपणे बारी द्या. म्हणजे कोणाला भीतीचं वातावरण वाटायला लागलं तर कसं वाचायचं मी तुम्हाला सांगून दिलं आहे. आणि दुसरी गोष्ट रात्रीचं कधी पण आपल्या शेतामध्ये एखादं घर असावं म्हणजे घरामध्ये लवकरात लवकर लपवावं. तर आजचा व्हिडिओ इतर होता. जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी